हॅलो, मी निलिमा. तर आपण बनवत आहोत आज पारंपरिक रेसिपी रताळ्याच्या चकत्या. कारण आज आहे आषाढी एकादशी. तर याच्यासाठी मी घेतले आहेत अर्धा किलो छान मस्त रताळी. आता ती धुवून घेतली, त्याची सालं काढून घेतली आणि आता त्याच्या आपण गोल गोल चकत्या कापून घेऊया. तुम्हाला ज्याच्यावर कम्फर्टेबल असेल त्याच्यावरती तुम्ही कापा. म्हणजे तुम्ही चाकूने किंवा सुरीने कापू शकता किंवा तुम्ही विळीवर चिरू शकता. जसं तुम्हाला हवं असेल तसं चिरा, पण जाड ठेवा. बारीक बारीक पातळ पातळ आपल्याला चकत्या करायच्या नाही आहेत, कारण आपल्याला रताळ्याच्या चकत्या करायच्या आहेत, आपल्याला शिरा करायचा नाहीये. तर अशा प्रकारे आपल्या कापून झालेल्या आहेत. आता आपण गॅसवर कढई ठेवून त्याच्यावरती 2 चमचे तूप घालून घेतलं. त्याच्यावरती आपण चकत्या टाकून छान वाफवून घेतल्या आहेत. हे बघा कशा मस्त वाफवून झाल्या आहेत ना माझ्या चकत्या. आता त्या अर्धा किलो रताळ्याला आपण 1 वाटी चिरलेला गूळ घालणार आहोत. इथे ऑप्शनल आहे तुम्हाला गूळ घालायचा का साखर घालायची ते. 1 वाटी भरपूर व्यवस्थित होऊन जातं प्रमाण. आणि जर तुम्हाला वाटलं की अजून गोड हवा असेल तर तुम्ही गूळ साखर प्रमाण कमी जास्त करू शकता. आता एक वाफ अजून काढून घेऊया त्याची, म्हणजे गूळ आणि चकत्या मस्त मिक्स होऊन जातील. हे बघा, आता मी तुम्हाला दाखवते किती सुंदर झाल्या आहेत चकत्या. गूळ पूर्णपणे विरघळला आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला हवं तर तुम्ही त्याच्यावरती बदाम, वेलदोडे, जायफळ काहीही घालू शकता आणि